नमस्कार मंडळी, दासबोधाच्या दुसऱ्या भागात आपले स्वागत आहे. समर्थांनी त्यांच्या दुसऱ्या दशकामध्ये मूर्खांची लक्षणे सांगितलेली आहेत. ती खालीलप्रमाणे: 1. जो अस्थिर मनोवृत्तीचा असतो, म्हणजे एक दिवस म्हणतो की मी शेतकरी होणार, दुसऱ्या दिवशी म्हणतो की मी व्यापार करणार, तिसऱ्या दिवशी म्हणतो मला साधू व्हायचंय, म्हणजे कुठलाच स्थिर विचार नसलेला मूर्खच. 2. सगळ्यांसमोर देवपूजा करतो, पण मनात भक्ती नाही, फक्त दिखावा करतो, इतरांचा द्वेष करतो. थोडक्यात काय, फक्त बाह्य गोष्टी करणारा पण अंतरंग रिकामा असणारा मूर्खच. 3. ज्ञानी लोक भेटले तरी न शिकणारा, मला सगळं माहिती आहे असं समजणारा मूर्खच. 4. चुगली करून इतरांमध्ये भांडणं लावणारा, वाईट सल्ले देणारा, समाजात कलह पेरणारा मूर्खच. 5. मीच मोठा, मीच बरोबर असं म्हणत स्वतःचं नुकसान करणारा आणि अहंकाराने वागणारा मूर्खच. 6. विषयभोगात अडकणारा आणि स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करणारा मूर्खच. 7. स्वतःचं खऱ्या अर्थाने भलं होईल, आत्मशांती मिळेल अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करणारा, नेहमी क्षणिक सुखाच्या मागे धावणारा तर मूर्खातला परमोच्च प्रकार आहे. 8. काही लोक कुठेही कधीही अकारण असतात. परिस्थिती गंभीर असली तरी हलगर्जीपणा करतात. आजकाल काही लोक सोशल मीडियावर कुठेही काहीही कमेंट टाकतात, अकारण मीम शेअर करतात किंवा गंभीर विषयातही विनोद करतात. थोडक्यात काय, ज्याचं वागणं हे वेळ, ठिकाण आणि परिस्थितीला साजेसं नसतं तो मूर्खच. 9. पैसे हातात आले की विनाकारण उधळपट्टी करणारे, पगार आला की लगेच महागड्या वस्तू विकत घेणारे, ऑनलाईन शॉपिंग करून क्रेडिट कार्डचं बिल वाढवणारे, पण भविष्यासाठी बचत न करणारे, उद्या काय होईल याचा विचार न करणारेही मूर्खच. 10. खाणे पिणे मौज मजा यात गुंतलेले, सतत ऐशोआरामाच्या मागे लागलेले, वीकेंड आला की सतत पार्टी करणारे, बाहेरचं खाणारे, सतत फिरायला जाणारे, आरोग्य कुटुंब याचा विचार न करता फक्त मजा करणारे, जीवनाचा उद्देश न समजता फक्त आराम करणारेही मूर्खच. 11. मानपानाच्या गर्वात अडकलेले, माझा अपमान झाला, माझा योग्य तो सन्मान नाही झाला असं सतत कुरकुर करणारे आणि असं काही घडलं की लगेच सोशल मीडियावर पोस्ट टाकणारे मूर्खच. 12. छोट्या छोट्या गोष्टींवर लगेच भांडण करणारे आणि लगेच मैत्री किंवा नातं तोडणारे, आज ह्या ग्रुपवर तर उद्या दुसऱ्या ग्रुपवर, दिवसागणिक मित्र बदलणारे, आज हा प्रेमाचा तर उद्या तो प्रेमाचा असे वागणारे मूर्खच. 13. घाईघाईने निर्णय घेणारे, परिणाम काय होईल याचा विचार न करणारे, कोणीतरी क्रिप्टोकरन्सी किंवा शेअरमध्ये गुंतवणूक केली म्हणून आपणही न विचार करता पैसे टाकणारे, नात्यातही एखाद्याला नीट न ओळखता लग्नाचा किंवा ब्रेकअपचा निर्णय घेणारे, विवेकहीन कृती करणारे मूर्खच. 14. वाईट लोकांच्या मैत्रीत रमणारे, चुकीच्या लोकांच्या प्रभावाखाली येणारे, संगतीने मनुष्य घडतो किंवा बिघडतो, मूर्ख मात्र चुकीचीच संगत निवडतो. 15. स्वतःच्या नोकराला किंवा हाताखालच्याला अपमानित करणारे, त्यांना कमी लेखणारे, ऑफिसमध्ये काही मॅनेजरला सवय असते, सकाळी आल्या आल्या पहिले आपल्या टीमला झापायचं आणि मग कामाला सुरुवात करायची. थोडक्यात आपल्या पदाचा, पैशाचा किंवा अधिकाराचा गैरवापर करणारे मूर्खच. 16. कोणत्याही गोष्टीचा पुरेसा विचार न करता फक्त राग, हट्ट आणि लोभ मनात धरून काम करणारे, सोशल मीडियावर एखादी पोस्ट पाहून लगेच शेअर करणारे, नंतर कळतं की ती खोटी आहे, रागाच्या भरात मित्राला ब्लॉक करणारे, विचाराअभावी चुकांवर चुका करणारे मूर्खच. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद. आणि बघा, तुम्हाला समर्थांचे विचार पटतायत की नाही.